नमस्कार मित्रांनो, मी चेंडू झेलेकर स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे क्रिकेट वेडा। मित्रांनो, क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून क्रिकेट हा बोलण्याचा विषय आहे। जी माहिती, जे प्रेडिक्शन, जी ब्रेकिंग न्यूज तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळेल ती जगातल्या कुठल्याच चॅनलवर मिळणार नाही। त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, पहिलीच ब्रेकिंग न्यूज, भारत विरुद्ध पाकिस्तान हीच एशिया कपची फायनल व्हावी म्हणून भारताने स्वतः घेतला पुढाकार व पाकिस्तानला शानदार असा विजय मिळवून दिला। कधीच क्रिकेट न बघणारी व क्रिकेट न कळणारी उर्वशी रावतेला परत एकदा स्टेडियममध्ये दाखल झाली, पण ऋषभ पंत बॅटिंगला येताच ती स्टेडियममधून दिसेनाशी झाली। कदाचित तिला ही भीती असावी की ऋषभ पंत आपल्याला टाळक्यात बॉल मारेल, पण समस्त भारताची हीच इच्छा आहे की उर्वशी रावतेला कायमची स्टेडियममधून दिसेनाशी व्हावी। आपल्याला या दोन्ही संघांमध्ये काही दिवसांपासून भरपूर प्रेम दिसतंय। हे दोन्ही संघ फक्त एकमेकांवर प्रेमच नाही करत, तर एकमेकांनी केलेल्या चुका सुद्धा पुसून टाकतात। याचं उत्तम असं प्रात्यक्षिक अर्शदीप सिंग यांनी शेवटी कॅच सोडून दिलं व मैत्रीचा उत्तम असा नमुना आपल्या समोर मांडला। प्रेस कॉन्फरन्समध्ये विराट कोहली यांनी मांडलं स्वतःचं दुःख, सांगितलं टेस्ट कॅप्टनशिप सोडल्यावर साधा त्याला कोणी मेसेज सुद्धा केला नाही, फक्त एकाच माणसाने मेसेज केला, तो म्हणजे MS धोनी। विराट कोहली, मी स्वतः चेंडू झेलेकर तुझी आज माफी मागतो। जर माझ्याकडे तुझा नंबर असता तर मी मेसेजच काय तुला फोन केला असता व तुझ्याशी आणि अनुष्काशी गप्पा मारल्या असता। जर तुला माझ्याशी बोलायचं असेल तर माझ्या इंस्टाग्रामवर मला DM कर, मी तुला रिप्लाय नक्की करीन। तर मित्रांनो, वळूयात पुढच्या सामन्याकडे। भारताचा पुढचा सामना श्रीलंकेविरुद्ध दुबई येथे खेळला जाणार आहे। जर हा सामना भारताने हारला तर ते कव्हर करायला आपल्या चॅनलकडे कुठलीच न्यूज उरणार नाही। त्यामुळे हा सामना भारताला जिंकणं काही करून गरजेचंच आहे। ज्याप्रमाणे रोहित शर्मा आपल्या संघात बदल करतोय, त्याप्रमाणे तुमची आणि आमची भारतीय संघात खेळण्याची संधी लवकरच येऊ शकते। त्यामुळे तुम्ही सुद्धा तयारीला लागा। आता थेट जाऊयात मैदानात। मला वाटतं जो कर्णधार टॉस जिंकेल त्याला माईकवर पहिली बोलण्याची संधी मिळेल, आणि मला वाटतं हा सामना तोच संघ जिंकेल ज्या संघाच्या अंगावर ब्ल्यू जर्सी असेल। तर मित्रांनो, ह्या सगळ्यावर तुमचं मत काय हे कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा, कारण क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून क्रिकेट हा बोलण्याचा विषय आहे। भेटूयात क्रिकेट वेड्याच्या पुढच्या भागात।